लक्ष द्या. मागण्याचं पोट्यो धीर धरा लखलख नका करू. हा लक्ष द्या. मी आताच लक्ष द्या. मी आताच 2 दिवसा अगोदर वर्धेमध्ये आंदोलन केलं. 2 वर्षाच्या अगोदर या देवेंद्र फडणवीसच्या सरकारनं 238 गव्हर्नमेंटच्या क्षेत्रातल्या नोकऱ्या प्रायव्हेटायझेशन केल्या, त्या खासगीकरण. तर त्याचं पहिलं आंदोलन वर्धेत चालू केलं होतं. 8 दिवस धरणे आंदोलन केलं, सरकार ऐकलं नाही. मग मी माझ्या अवकातीवर आलो आणि माझ्या अवकातीवर आल्यावर दादा मी डायरेक्ट दुकानं लावले. मोदी चायवाला, रिकाम टेकडा चिवडा सेंटर आणि बेरोजगार पकोडेवाला. आणि आंदोलन एवढं व्हायरल झालं का बंद्या जिल्ह्यात आंदोलन झाले आणि सरकारनं 238 क्षेत्रातल्या कॉन्ट्रॅक्ट भरतीचा GR कॅन्सल केला. ही आज तशीच परिस्थिती आहे. आता तुमच्या जागा MPSCतून भरल्या तर या चोट्याले कमिशन भेटत नाही. ठीक आहे. जर यायनं टेंडर IBPS ले आणि TCS ले दिलं तर तिकडून गल्लुऱ्या खायला भेटते यायले. आणि ह्या गल्लुऱ्या 900 रुपये फी आहे. किती रुपये फी आहे? 1000 रुपये. हा किती रुपये फी आहे? आता त्याच्यात ठीक आहे MPSCचा पेपर कलेक्टरच्या स्ट्रॉंग रूमला येते. 8 दिवस जमा राहते. पेपर 11 वाजता सुरू होते तर 9:30 वाजता स्ट्रॉंग रूम मधून निघते. आपल्या समोर फोडते ना पेपर. 2 लोकांच्या सह्या घेऊन फोडते ना. आता जर ऑनलाईन पेपर असला आणि एखादा वायर साल्यानं दुसऱ्याच रूम मध्ये टाकला आणि तिकडं 4-5 पोट्टे बसवले तर आपल्याला का भेंड माहीत पडणार आहे का? आणि हे असेच चोर करत आले. एक आता मायापाशी एक बातमी आली का TCS मध्ये असणाऱ्या नोकरीवर असणाऱ्या ठीक आहे माणसाच्या घरी त्याचं पोरग आणि त्याची पोरगी दोघही जण नोकरीवर लागले जास्त मार्क घेऊन. हे लागले कसे हे आमचा प्रश्न आहे. बरोबर आहे का? मग जर अशी पेपर फुटी होत असाल तर हे आम्हाला मान्य नाही. आणि तुम्हाला सांगतो आंदोलन मी वर्धेला आंदोलन केलं. क्लासमध्ये बाकी लोक माझ्या सोबत होते. दादा क्लास लोकांना धमक्या दिल्या तुमचं काय स्टँड आहे, तुम्ही पोरं घेऊन येणार का? मी त्याला सांगितलं का पोरावर केसेस होणार नाही. बॅनर आहे ना बॅनर, हे बॅनर छापणारवाल्याची मीटिंग घेतली. म्हणे करायसरचे बॅनर छापू नका. काऊन तर नागपूरच्या कॉक्रोचच्या ठीक आहे रॅलीतले बॅनर व्हायरल झाले होते. नितीन स्टाईल वालं ठीक आहे. आणि ते व्हायरल झाल्याच्या नंतर म्हटलं मी त्या बॅनरवाल्याने म्हटलं का तू बॅनर छाप. म्हणे मेल ID वर मेल नाही करतायत म्हणे, आमचे मेल पाहिजे. मॅमला मला पेन ड्राईव्ह मध्ये दे, मी आणतो छापून. ठीक आहे. मी नागपूरवरून बॅनर आणले छापून. आणि त्याच्यानंतर यायला वाटत असेल का इथंच होते. आणि हे पोलीसवाले सगळे आपले बांधव आहे. आणि आंदोलन आक्रमक जरी झालं तर टेन्शन घ्यायचं नाही. ज्याला कायदे कानून माहित आहे त्याला विचारायचं. डग्यात बसायचं, इन्कलाब जिंदाबादचे नारे द्यायचे. आणि काहीच नाही करत. पोलीसवाले पोलीस स्टेशन मध्ये नेते, चहा पाजते, 2 तासाने सोडून देते. त्याच्यामुळे ठीक आहे 90 केसेस आहे. 90 पोलीस केसेस आहे. 90 ठीक आहे. त्याच्यामुळे लोड नाही घ्यायचं. पुन्हा 10 लागल्या तर साल्याला 100 पार करू. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता ही परीक्षा ठीक आहे ऑनलाईन केली. ऑनलाईन आम्हाला पाहिजे नाही. पेपर का पाहिजे? त्याच्यानंतर स्टेनोग्राफरच्या जागा त्यानं फ्रीज केल्या. त्या का केल्या पाहिजे? चालू. त्याच्यानंतर ह्या चोट्यानं त्या GR मध्ये काढलेलं माहित आहे का? मेनच्या परीक्षा तुम्ही द्याल तर मेनच्या परीक्षेसाठी वेगवेगळ्या फॉर्म भरा लागल, वेगवेगळी फी भरा लागल. साल्या का कमिशन घ्यायचा धंदा आहे का MPSC म्हणजे? गोर गरीब पोरं इथं आहे. शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे पोरं आहे. इथं साला आम्ही एक वेळ टिफिन खातो, अर्धा मेसचा डबा बोलावतो. काऊन तर पैसे कमी पडले पाहिजेत. आणि तुम्ही ठीक आहे जर एक पोरगा 4 मेन्सले क्वालिफाय झाला 4 पोस्ट साठी तर त्याला किती रुपये भरा लागेल माहित आहे? 4000. किती हजार? झाडाला लागते का साले म्हणा पैसे? ठीक आहे. आम्हाला अजिबात हे मान्य नाही. ठीक आहे. मेनचा केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये पब्लिक सर्व्हिस कमिशन वर्षातून एकच वेळा 1000 रुपये घेते. आणि जेवढ्या परीक्षा फॉर्म निघाल तेवढे फॉर्म ठीक आहे 1000 रुपयात भरता येते. आमची MPSC ले मागणी आहे का असे आमच्याकडून एक वेळा 1000 रुपये घ्या. जेवढ्या MPSCच्या याद निघाल, जेवढ्या प्री राहील, जेवढ्या मेन्स राहील ह्या आम्हाला भरता आल्या पाहिजे.
म्हणते साले हे. ठीक आहे. आता पोट्टे बसते 6 ते 7 लाख. किती लाख? एका पोट्ट्याची फी किती? 1,000. म्हणजे हे एका वर्षात 3,000 करोड रुपये छापणार आहे दादा. किती हजार करोड? 3,000 करोड. कोणाकडून? आपल्याकडून. म्हणजे आम्हाला साल्यानं कॉक्रोच बनलं. अबे कॉक्रोचला 100 वेळा कापान तरी जिवंत राहते. तुम्ही गोचीड आहे, गोचीड. इथं नरेंद्र बसलाय, धर्मेंद्र बसलाय. इथं या महाराष्ट्रातलं शेतकऱ्याचं, बेरोजगार युवकाचं, कष्टकऱ्याचं, कामगाराचं रक्त शोषण करायला देवेंद्र बसलाय. आणि देवेंद्र भाऊ हे समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. आम्ही तुम्हाला सांगतो का आम्हाला याच्यानंतर एमपीएससीच्या वर्ग 3 आणि वर्ग 4च्या परीक्षा तुम्ही एमपीएससीला डायव्हर्ट केल्या ना, पण त्याचा पेपर पॅटर्न जाहीर केला नाही. सिलेबस कसा राहील जाहीर केला तो लगेच जाहीर करा. या मागणी पत्रात ते बी लिहिलं आहे. ठीक आहे. आणि परीक्षा ऑनलाईन बंद झाल्यावर नॉर्मलायझेशन ढोबरच बंद होती. ठीक आहे. नॉर्मलायझेशन पाहिजे नाही. ठीक आहे. पोलीस भरतीची याड या ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत निघाली पाहिजे का नाही? त्याच्यानंतर अनेक पोरं आहे वयवाड आहे का नाही? अनेक पोरं आहे वयवाडीवाले का ज्याचं आता बस शेवटच्या टप्प्यावर येऊन टेकलाय का सर आता शेवटलं वर्ष आहे. त्या पोरायले 2-2 वर्षाची वयवाड झाली पाहिजे का? झाली पाहिजे का? त्याच्यामुळे पोलीस आहे ना याच्यानंतर आंदोलकाला धमक्या दिल्या. लायब्ररीत येऊन म्हणलं तुमच्यावर पोलीस केसेस. माहीत आंदोलनात म्हणे का कार्टून गिटूनचे बॅनर पोराच्या हातात दिसले तर फोटोग्राफी करून त्याच्यावर केस दाखल करी. मी म्हणलं पहिले मायावर कर जा. ठीक आहे. मग पोरायले पाहत बस जा. ठीक आहे. म्हणलं बाय शतक तरी पूर्ण करून टाका. ठीक आहे. तर मग ते चूप राहिले. मला मीटिंग मध्ये बोलावलं. मला म्हणते पोलीसवाले का तुम्ही काय करणार आहे आंदोलनात? मी म्हणलं सरकारच्या विरोधात नारे देणार आहे. काय करणार आहे म्हणजे? ठीक आहे. आमचा जीव घेणारे तुम्ही आहे तर मग कोणाच्या विरोधात बोलणार आहे? मग म्हणून एवढं लक्षात ठेवा का भगतसिंगाचं सारखं आयुष्य जगता आलं पाहिजे. आपल्यावर अन्याय अत्याचार झाला तर आयुष्य लहान असलं तरी चालते पण महान असलं पाहिजे. भगतसिंग 23 वर्ष जगले हे लक्षात ठेवा. म्हणून एक नारा देतो, तुम्ही माझ्या मागून आवाज द्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बोला क्रांती सूर्य बिरसा मुंडांचा. इन्क्लाब. आणि एक बहुजन चळवळीतला पोरगा आहे. ठीक आहे. आणि जबरदस्त आहे गोविंद पोलाड. त्याला सोड 2 मिनिट द्या. ए पोरं